सार्थ श्री दासबोध दशक 5 समास 7वा बद्धलक्षण. श्रीराम सृष्टी जे का चराचर जीव दाटले अपार परिते अवघे चत्वार बोली जेती ऐक तयांचे लक्षण चत्वार ते कोण कोण बद्ध मुमुक्षु साधक जाण चौथा सिद्ध या चौघा विरहित काही सचराचरी पाचवा नाही आता सोहे सर्वही विशद करू. बद्ध म्हणजे तो कोण कैसे मुमुक्षाचे लक्षण साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी श्रोती व्हावे सावध प्रस्तुत एका बद्ध मुमुक्ष साधक आणि सिद्ध पुढे निरोपिले. आता बद्ध तो जाणीजे ऐसा अंधारीचा अंध जैसा चक्षुविण दाही दिशा शून्याकार भक्त ज्ञाते तापसी योगी वितरागी संन्यासी पुढे देखता दृष्टीसी येणार नाही. न दिसे नेणे कर्मा कर्म न दिसे येणे धर्मा धर्म न दिसे येणे सुगम परमार्थ पंथ तयास न दिसे सत्शास्त्र सत्संगती सत्पात्र सन्मार्ग जो का पवित्र तोही न दिसे. न कळे सारा सार विचार न कळे स्वधर्माचार न कळे कैसा परोपकार दान पुण्य नाही पोटीभूत दया नाही शुशिष्पंत काया नाही जनासी निववावया वचन मृद. न कळे भक्ती न कळे ज्ञान न कळे वैराग्य न कळे ध्यान न कळे मोक्ष न कळे साधन या नावबद्ध. न कळे देव निश्चयात्मक न कळे संतांचा विवेक न कळे मायेचे कौतुक या नावबद्ध. न कळे परमार्थाची खुण न कळे अध्यात्म निरूपण न कळे आपणासी आपण या नावबद्ध. न कळे जीवाचे जन्ममूळ न कळे साधनाचे फळ न कळे तत्वता केवळ या नावबद्ध. न कळे कैसे ते बंधन न कळे मुक्तीचे लक्षण न कळे वस्तू विलक्षण या नावबद्ध. न कळे शास्त्रार्थ बोलिला न कळे निजस्वार्था फुला न कळे संकल्पे बांधला या नावबद्ध. जयासी नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण तीर्थ व्रतदान पुण्य काहीच नाही. दया नाही करुणा नाही आर्जव नाही मित्री नाही शांती नाही क्षमा नाही या नावबद्ध. जे ज्ञान विधी उणे तेथे कैची ज्ञानाची लक्षणे बहुसाल कुलक्षणे या नावबद्ध. नाना प्रकारचे दोष करिता वाटे परमसंतोष बाष्कळपणाचा व्यास या नावबद्ध. बहुकाम बहुक्रोध बहुगर्व बहुमद बहुद्वंद्व बहुखेद या नावबद्ध. बहुदर्प बहुदंभ बहुविषय बहुलोभ बहुकर्कश बहुअशुभ या नावबद्ध. बहुग्रामणी बहुमत्सर बहु असूया तिरस्कार बहुपापी बहुविकार या नावबद्ध. बहु अभिमान बहु ताठा बहु अहंकार बहु फाटा बहु कुकर्माचा साठा या नावबद्ध. बहु कापट्यवाद विवाद बहु कुतर्क भेदाभेद बहु कट्टर कृपामंत या नावबद्ध. बहु निंदा बहुद्वेष बहु अधर्म बहु अभिलाष बहु प्रकारीचे दोष या नावबद्ध. बहु भ्रष्टनाचार बहु नष्टे कंकार बहु अनित्य विचार या नावबद्ध. बहु निष्ठुर बहु घातकी बहु हत्यारा बहु पातकी तपिळक विद्या अनेक या नावबद्ध. बहु दुराशा बहु स्वार्थी बहु कलह बहु अनर्थी बहु डायक दुर्मती या नावबद्ध. बहु कल्पना बहु कामना बहु तृष्णा बहु वासना बहु ममता बहु भावना या नावबद्ध. बहु विकल्पी बहु विषादी बहु मूर्ख बहु संबंधी बहु प्रपंची बहु उपाधी या नावबद्ध. बहु आचाळ बहु पाषंडी बहु दुर्जन बहु धोतांडी बहु पैपुशून्य बहु खोडी या नावबद्ध. बहु अभाव बहु भ्रम बहु भ्रांती बहुतम बहु विक्षेप बहु विश्राम या नावबद्ध. बहु कृपण बहु खंदस्ती बहु आदखपण बहु मस्ती बहु असत्क्रिया व्यस्ती या नावबद्ध. परमार्थ विषय ज्ञान प्रपंचाचे उदंड ज्ञान नेणे स्वय समाधान या नावबद्ध. परमार्थाचा नादर प्रपंचाचा त्यादर संसार फार जोदार या नावबद्ध. सत्संगाची नाही गोडी संत निंदेची आवडी देहबुद्धीची घातली बेडी या नावबद्ध. हाती द्रव्याची जपमाळ कांता ध्यान सर्व काळ सत्संगाचा दुष्काळ या नावबद्ध. नेत्री द्रव्यदारा पालवी श्रवणी द्रव्यदारा ऐकावी चिंतनी द्रव्यदारा चिंतावी या नावबद्ध. काया वाचा आणि मन चित्त वित्त जीव प्राण द्रव्यदारेचे
परिभजन या नावबत. इंद्रिये करुणे निश्चळ चंचळ होऊ नेदी पळ द्रव्यदारे सिला विसकळ या नावबत. द्रव्यदारा तेची तीर्थ द्रव्यदारा तेची परमार्थ द्रव्यदारा सकल स्वार्थ म्हणे तो बत. व्यर्थ जाऊ नेदी काळ संसार चिंता सर्व काळ कथा वार्ता तेची सकळ या नाव. नाना चिंता नाना उद्वेग नाना दुःखांचे संसर्ग करी परमार्थाचा त्याग या नाव बद्ध. घटिका पळ निमिषभरी दुश्चित नवथांतरी सर्व काळ ध्यान करी द्रव्यधारा प्रपंचास. तीर्थयात्रा दान पुण्य भक्ती कथा निरूपण मंत्रपूजा जप ध्यान सर्व ही द्रव्यधारा. जागृती स्वप्न रात्रिंदिवस ऐसा लागला विषय ध्यास नाही क्षणाचा अवकाश या नाव बत. ऐसे बद्धाचे लक्षण मुमुक्षपणी पालटे जाण एकतेही ओळखणं पुढील समासी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बद्धलक्षण नाम समास सातवा. श्रीराम 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 श्रीराम.